तो गुड इव्हनिंग. आज आपण आलेलो तर आपल्या एरियाचे संकेश्वर नगरमध्ये साईबाबा मंदिर या ठिकाणी. आज मंदिराचा विषय औचित्य म्हणजे आज आहे साईंचा द्वार, म्हणजे आपल्या साईबाबांचा वार म्हणजे गुरुवार. आणि आज आपण आलेलो आपल्या खास अशा एका फंक्शन करीत आहात ते तुम्हाला हेडिंगमध्ये दिसेलच. आणि त्यानुसार आपण आता साईंचे दर्शन घेणार आहोत. सकाळच्या धावपळीच्या जीवनामध्ये आता आपल्याला सकाळी दर्शन घेता आले नाही, त्यामुळे आता आपण आलेलो होतो ते शुभ कार्याचं जे काम असतं ते आपण देवाच्या आशीर्वादाने करतो. तर आता आपण पहिले देवाचे आशीर्वाद घेणार आहोत आणि थोड्या वेळाने म्हणजे एक 8 वाजता आपण एक कार्यक्रम आहे तो करणार आहोत. आणि आपण आता चला दर्शनाला. आता या ठिकाणी वाढदिवसाचे सेलिब्रेशन चालू झालेले आहे आणि या ठिकाणी माझी मायमाऊली माझी आजी माझं औक्षण करीत आहे आणि सर्व मित्रपरिवारांच्या संगतीने या ठिकाणी हा बड्डे सेलिब्रेशन होत आहे. आणि या बड्डे सेलिब्रेशनला आलेल्या सर्व पाहुण्यांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि माझ्या बड्डे प्रित्यर्थ सर्वांनी वेळात वेळ काढून मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दलही मी आपले शतशः आभारी आहे. आणि आता या ठिकाणी माझी मातोश्री म्हणजे माझी मम्मी हे माझे औक्षण करीत आहे. आणि आता पुढील जे औक्षण असणार आहे ते म्हणजे माझे मित्रपरिवार यांनी केलेले आणि त्यांनी आवर्जून या ठिकाणी भेट दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि या ठिकाणी माझे नेबर विनय मॅडम यांनी या ठिकाणी माझे औक्षण केलेले आहे, त्यामध्ये भरभरून असे आशीर्वाद रूपी प्रेम या ठिकाणी भेटलेलं आहे. आणि या ठिकाणी माझे मामा किशोर भगत यांनीही या ठिकाणी माझ्या औक्षण या ठिकाणी केलं आहे आणि त्यांचा लाडका वाचा या नात्याने त्यांनी या ठिकाणी माझ्या बड्डेला आल्याबद्दल धन्यवाद आणि मनपूर्वक आभार आभार आभार. आणि या ठिकाणी आता जे मित्रपरिवार आहे त्या माझे चाइल्डहुड फ्रेंड अनिकेत गाडगे यांनी माझे औक्षण केलेले आहे. आणि आता मालाडची स्मित कोरगावकर यांनी या ठिकाणी औक्षण केलेले आहे. तर असे सर्व फॅमिली मेंबरनी केलेला औक्षणाचा आणि मला ओवाळणी केलेल्याचा मी मनपूर्वक आभारी आहे. आणि या ठिकाणी बड्डे निमित्त रिया बेबी मॅडमने दिलेले सर्वप्रथम ग्रीटिंग कार्ड जे आहे ते भरभरून मला या ठिकाणी आवडले आणि ते अतिउत्तम डेकोरेट केल्याबद्दल त्यांचेही या ठिकाणी मनपूर्वक आभार. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. नमस्कार मित्रांनो, आज आपण या ठिकाणी माझ्या बड्डे प्रित्यर्थ आलेल्या आपल्या अनिकेत भाऊचा 23 एप्रिल रोजी वाढदिवस होता, पण आपण काही कारणास्तव त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन गेलो नव्हतो. तर त्यांचाही बड्डे केक या ठिकाणी आपण सेलिब्रेट करणार आहोत आणि त्यांच्या जिम रिलेटेड त्यांना एक गिफ्ट आहे ते पण आपण या ठिकाणी त्यांना देणार आहोत. तर आता हे दोन्ही केक या ठिकाणी कट होतील आणि सर्वांनी त्या सेलिब्रेशनमध्ये जोरदार टाळ्या वाजवून सेलिब्रेट करायचं आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अनिकेत, हॅपी बर्थडे टू यू. मोठ्या दादाकडून एक छोटस गिफ्ट आहे जिम रिलेटेड. या ठिकाणी पहिलं गिफ्ट या ठिकाणी मिळालेलं आहे ते म्हणजे आपले रिया दुबे मॅडम यांनी त्यांच्या स्वतःच्या हाताने या ठिकाणी बनवलेलं आहे. पण ते काय आहे, मराठीमध्ये जे लिहिलेलं आहे ते अतिउत्तम त्यांनी लिहिलेलं आहे आणि आता आपण ते वाचणार आहोत. तर हे असं काही मोठं ग्रीटिंग आहे ते त्यांच्या प्रेमरूपी भावाला त्यांनी दिलेलं आहे. तर पहिला वर्ड आहे हॅपी बर्थडे दादा, तुला वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुझ्या आयुष्यात येणारे स्वप्न नेहमी आनंद, यश, प्रेम आणि उत्तम आरोग्य असू दे. देव तुला खूप मोठे यश देव, कायम आनंदी ठेव. वन्स अगेन हॅपी बर्थडे, एन्जॉय युअर डे अभिजित. असं काहीच हे या ठिकाणी ग्रेटिंग आहे आणि ते मी जे बनवलेलं आहे त्याला मी फ्रेम करून या ठिकाणी जरूर लावणार आहे. आणि ह्याच आधारावर आपला जे यूट्यूब फॅमिलीचे सबस्क्रायबर वाढल्यावर आपला सिल्वर प्ले बटन जे येईल ते आपण या ठिकाणी जोडणार आहोत.
तर हे पहिलं गिफ्ट आहे आणि हे रियाने स्वतःच्या हाताने बनवलेलं आहे आणि चांगलं मला वाटलेलं आहे आणि चांगलं या ठिकाणी माझे फोटो सेशन माझ्याकडून मागून का होईना घेतलेलं आहे, पण ते या ठिकाणी बनवलेले आहेत आणि चांगले असे दिसत आहेत. आणि आता दुसरं गिफ्ट आहे अजून एक ग्रीटिंग. ते ग्रीटिंग म्हणजे गुलाबी पिंक रंगामध्ये लिहिलेलं हॅपी बर्थडे डे. आणि आपला हा जो फोटो आहे तो आपला मुंबई महापालिका मुख्यालयाच्या प्रेक्षक गॅलरी म्हणजे सेल्फी पॉईंट जे आहे त्या ठिकाणी आपण कॅप्चर केला होता. आणि ह्या फोटोमागचे कॅमेरामॅन आहेत ते म्हणजे आपल्या वायरलेस ऑपरेटर यांनी तो फोटो कॅप्चर केलेला आहे. आणि आता आपण त्या ग्रीटिंगचं ओपनिंग करणार आहोत आणि आता आपण या ग्रीटिंगच्या आतमध्ये जे काय आहे ते बघणार आहोत. तर चला तर बघूया काय आहे स्पेशल. तर असं काय हे ग्रीटिंग आहे आणि त्याच्या लेफ्ट हँड साईडला आता आपण पहिलं बघूया. यामध्ये एक छोटंसं स्मॉल ग्रीटिंग आहे, त्याच्यामध्ये काही शुभेच्छा आहेत त्या आता आपण वाचणार आहोत. तर असं ते ओपन होतं आणि असं हे ओपन झाल्याच्या नंतर हॅपी बर्थडे डे. आय प्रे दॅट यू लाईफ इज ऑलवेज टेल विथ हॅपीनेस सक्सेस गुड हेल्थ अँड मीन्स लव मे यू अचीव एव्हरीथिंग यू डिझर्व इन लाईफ कीप स्माइलिंग कीप शायनिंग लॉट्स ऑफ लव अँड बेस्ट विशेष फ्रॉम हॅपी बर्थडे दादा. आणि या ठिकाणी दुसरा फोटो पण आहे तो मुंबई महापालिका सेल्फी पॉईंटच्या या ठिकाणी काढलेला या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. आणि इकडे मराठीमध्ये जे लिहिलेलं आहे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि इकडे मस्त छोटासा दिल का होईना तो काढलेला आहे प्रेमरूपी दिल आणि त्याच्यामध्ये प्रेमरूपी अभिजितचाही या ठिकाणी केलेला आहे. आणि हा दुसरा फोटो आहे तो फोटो पण आहे तो मुंबई महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणातला आहे त्या ठिकाणी तो बनवलेला आहे. आणि इकडे वरती लिहिलेलं आहे अभिजित का बर्थडे. ठीक आहे एकदम चांगलं लिहिलेलं आहे. आणि या ठिकाणी एक परत फोटो आहे आणि त्या फोटोला एक लोकरीची लेअर या ठिकाणी दिलेली आहे दोन्ही साईडला आणि इथे लिहिलेलं आहे हॅपी बर्थडे दादा. आणि परत एकदा हा सेल्फी पॉईंट मधला वर्तुळाकार फोटो आणि विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि या ठिकाणी आता आपण परत हे ग्रीटिंग बोलणार आहोत. त्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे ते म्हणजे स्टे हॅपी अभिजितचा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा. तुझं आयुष्य आनंद यश आणि प्रेमाने भरलेलं असो नेहमी असाच खुश रहा. स्टे स्माइलिंग स्टे हैप्पी. थैंक यू वेरी मच रिया तुमने मेरे को गिफ्ट दिया है और ये मेरे को बहुत बहुत अच्छा लगा. ऐसे क्रिएटिविटी आर्ट के लिए मैं तेरे को अगले कोई बिजनेस पार्टनर मेरे रहेंगे उनके बर्थडे के लिए भी तेरे को ये बनाना रहेगा और मैं ये तेरे से बनाते ही लेके रहूँगा. ये तेरे को पहले मैं यहाँ पे बता रहा हूँ. वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच. आणि आता जे दुसरं गिफ्ट आहे ते आपले सियारो मित्र परिवार आणि आपले प्रेमळ मित्र आपल्या विनंतीला मानून या ठिकाणी अगत्य आलेले आहेत. तर ते काही कारणास्तव आतमध्ये गेलेले आहेत कारण रुपये आहे ते हो खायला चालू केलं करोड रुपये आहे. आणि त्याच्यातले जे मलाडवरनं हे जे कोरगावकर सर त्यांनी 1 डझनच्या आंब्याची पेटी आणलेली आहे त्या गिफ्ट मध्ये ती आता पण या ठिकाणी त्यांच्या आग्रहाखातर या ठिकाणी आता आपण ओपन करणार आहोत. तर कोरगावकर सर आपण जरा या ठिकाणी याची विनंती करतो आपल्याला या ठिकाणी और ये पेटी में हमारे मलाड के प्रिय मित्र सियारो कोरगावकर ने क्या लाया है वो देखेंगे. ओके जरूर करेंगे डॉक्टर श्रेया मैडम आपको कुरियर. लेकिन पहले इसमें क्या है वो देखना पड़ेगा. और ये यहाँ पे तजाकी स्थान से वीडियो कॉल है जो जून में यहाँ पे पधारने वाले हैं. तभी और एक सेलिब्रेशन वो करेंगे और वो भविष्य काल के भावी डॉक्टर है. और अभी फिलहाल एक क्या गिफ्ट है वो देखना पड़ेगा क्योंकि मैंगो का डझन पेटी है वो बहुत हेवी है. आणि आता ते हेवी काय आहे ते आता बघूया काय आहे ते. आणि आता या ठिकाणी जर ओपन होत आहे थांबा जरा पहिला याच्यामध्ये लेखन आहे बघूया. तू अवती सर फ्रॉम स्नेही अधिकारी निमेश सॉरी अभ्यासमेंट ठिकाणी वेळ दिलेला आहे. तर आता आपण पहिली मला काही इंटरेस्ट असेल काही गोरेगावचे असतील आणि या ठिकाणी मी माझ्या मातोश्री यांना या ठिकाणी बघण्याची विनंती करतो. जरा कृपया मातोश्री कृपया या ठिकाणी मिळून हे शूज या ठिकाणी आणलेले आहेत आंब्याच्या पेटी स्वरूपात. आता आपण ते ओपन करूया. शूजच्या पेटीमध्ये ही बॅग आहे त्याच्यामध्ये चांगले ठीक आहे मस्त आहे. आणि याच्यामध्ये काही करोडो रुपयाचे डॉलर असतील त्याने बघूया आपण काय आहे काय नाही. पहिल्या रकण्यात काय नाही दुसऱ्या रकण्यात आता आपण बघूया काय आहे का खाली आहे खाली. अच्छा अच्छा मलाड मधून पण काय नाहीये. दोन जण मलाडचे आणि इथे पण काही नाहीये. तर त्या तिघांपैकी मी हे गेस करू शकतो ही चॉईस कोणाची आहे. ही चॉईस जी आहे ना ती म्हणजे आमचे परम मित्र गिरगावकर सियारो बांदेकर यांनी ही चॉईस केलेली आहे. त्यामुळे मला चांगलंच माहिती आहे हे बांदेकर यांनी चॉईस केलेलं आहे. जे आहे ते म्हणजे या ठिकाणी काहीतरी चहा पियाला डिझास्टर मध्ये जेव्हा बांदेकर आणि कोरगावकर यांची ड्युटी लागेल पावसाळ्यात
तेव्हा आपल्याला चहा प्यायला उपयोगाला येईल असं काहीसं हे गिफ्ट आहे. तर वन्स अगेन अनिकेत अँड वन्स अगेन निमेश अँड स्नेक थँक्यू व्हेरी मच. दुसरं एक गिफ्ट आहे ते आता आपण खोलूया परत एकदा. वो 2 डजन का पेटी है जो बड़ा सा है, खोलना पड़ेगा. ओके और बढ़ेगा क्योंकि मैं बहुत डाइट करने का सोच रहा हूँ. म्हणजे मी जरा जास्त डाइट करायचं बघत आहे. अच्छा कितीला होता तो फॅन? 150 रुपयाला. तो फॅन इकडे आलेला आहे 150 रुपयाला. थँक्यू. आता माझ्या मित्रांनी सांगितलं जरा खोलून दाखवा. आता या ठिकाणी माझा फेवरेट परफ्यूम जो मला परफ्यूम लय लागतो तो परफ्यूम या ठिकाणी आलेला आहे पार्क ॲव्हेन्यू. आणि हे दुसरं म्हणजे थंड हवा चालता फिरता. जर चार्जिंग नाही सध्या तर करू आपण दिलं आहे चार्जिंग वायर आहे. आणि हे मी वजन कमी करायचं बघत होतो. आता हे वजन काय माझं वाटत नाही कमी होईल. त्याच्यामध्ये प्रत्येकाला एक शेरुकुर्मा शेवया हे बनवून जावं लागेल मला. सांगितलं जेवण बंद केलं आहे. आणि हे परत अजून एक गिफ्ट आहे पार्क ॲव्हेन्यू. असं हे परत मला हे 2 महिन्यामध्ये किंवा 4 महिन्यामध्ये संपवावं लागेल. थँक्यू व्हेरी मच. आणि एका बॉक्स जे चांगलंच या ठिकाणी अरेंज करून आणलेलं आहे 2 डझनची पेटी आहे.